मुलांनो, संस्कृत विषयाच्या इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये उजळणी पाठामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपला 6 पर्यंतचा म्हणजे प्रथम सत्र पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत. सध्या आपण बघत आहोत उजळणी पाठ आणि या उजळणी पाठांमध्ये आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 8.2 कुत्र अस्ति हा सराव पाठ पाहणार आहोत. कुत्र अस्ति, कुत्र अस्ति या प्रश्नामध्येच दडलेली आहे सप्तमी विभक्ती. कुठे आहे, एखादी गोष्ट कुठे आहे, तो पदार्थ कुठे आहे असं जेव्हा आपण विचारतो, संस्कृतमध्ये विचारलं जातं कुत्र अस्ति. कुत्र अस्ति म्हणजे कुठे आहे. एखादी वस्तू आपण सांगतो कुठे आहे ती, त्यावेळेला आपण त्या ठिकाणाचं, त्या स्थानाचं वर्णन करतो किंवा ठिकाण सांगतो. ठिकाण सांगताना आपण नेहमी सप्तमी विभक्तीचा वापर करत असतो. तर या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे कुत्र अस्ति या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नमस्ति अत्र फलम कुत्र अस्ति, फळ कुठे आहे. चित्रात पहा, इथे वृक्ष दिलेला आहे आणि वृक्षावर बरीच फळं आहेत. प्रश्नमस्ति फलम कुत्र अस्ति, फलम वृक्षे अस्ति. फलम वृक्षे अस्ति, वृक्षेची इथे सप्तमी आहे, सप्तमी केलेली आहे. आता ही सप्तमी विभक्ती करत असताना आपण विभक्त्यांचा अभ्यास केला, त्यावेळी पुल्लिंग घटकाची सप्तमी, स्त्रीलिंग घटकाची सप्तमी आणि नपुसकलिंग घटकाची सप्तमी या सप्तमी विभक्त्यांचा अभ्यास आपण त्यावेळी केलेला आहे. तर आता एखादी वस्तू कुठे आहे हे जर विचारलं, उदाहरणार्थ पुस्तक माझ्या हातात आहे. पुस्तकम कुत्र अस्ति, पुस्तकम कुत्र अस्ति, हे पुस्तक कुठे आहे. पुस्तक माझ्या हातात आहे. मग हातासाठी संस्कृतमध्ये शब्द कोणता, तर हस्त. आणि हस्त हा शब्द पुल्लिंगम आहे. मग पुल्लिंग हस्तची आपल्याला सप्तमी विभक्ती करायची. मग ती कोणाप्रमाणे होईल. आपण कोणता घटक अभ्यासला, आपण देव अभ्यासला. तर देवची जशी सप्तमी आहे त्याप्रमाणे हस्तची सप्तमी होईल. देवची सप्तमी विभक्ती होते देवे, मग हस्तची सप्तमी विभक्ती होईल हस्ते. पुस्तकम कुत्र अस्ति, पुस्तकम हस्ते अस्ति, पुस्तकम हस्ते अस्ति. हे झालं पुल्लिंग घटकाविषयी. आता इथे सलग 4 चित्र दिलेली आहेत आणि त्यात पहिलाच घटक आहे फळ झाडावर आहे. झाडाला वृक्ष म्हणतात. वृक्षाची सप्तमी वृक्षे झाली. वृक्ष हा पुल्लिंगी शब्द आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या चित्रामध्ये कोपी कुत्र अस्ति, कोपी म्हणजे बाटली. बाटली कुठे आहे. चित्र आहे पिशवीचं, दप्तराचं. तर कोपी स्यूते अस्ति, या दप्तराला, या पिशवीला म्हणतात स्यूतः. स्यूतः हा शब्द सुद्धा पुल्लिंगच आहे. तो देखील देवप्रमाणेच चालवला. स्यूतची सप्तमी होते स्यूते, म्हणून कोपी बाटली स्यूते अस्ति. स्यूते ही झाली सप्तमी. स्यूतः स्यूते. तिसऱ्या चित्रात विचारलंय चंद्रः कुत्र अस्ति, चंद्रः कुत्र अस्ति, चंद्रः गगने. आकाशाचं चित्र आहे आणि चंद्र आकाशातच असतो. मग आकाश किंवा गगनम. आकाशः हा पुल्लिंगी शब्द आहे, गगनम हा नपुसकलिंगी शब्द आहे. पण पुल्लिंग आणि नपुसकलिंगाची सप्तमी सारखीच असते, म्हणून आकाशची सप्तमी होईल आकाशी आणि गगनमची सप्तमी होते गगने. म्हणून चंद्रः कुत्र, चंद्रः गगने. मग आत्ता आपण काय केलं, पुल्लिंग, पुल्लिंग आणि पुल्लिंग तिन्ही पुल्लिंग घटक पाहिले. पण इथे जो गगन, मी आकाशे वापरला तो पुल्लिंग होता आणि गगनम नपुसकलिंग होता. म्हणजे आपण पुल्लिंग पाहिला आणि नपुसकलिंगी घटक पाहिला. मगाशी मी जे बोलले तुम्हाला, पुल्लिंग आणि नपुसकलिंग घटकाची सप्तमी विभक्ती समान असते. पुढे पाहूया चौथ्या चित्रामध्ये मीनाः कुत्र तरन्ति.
मासे कुठे पोहतात? तरंती, तरंगतात. मीनाः जले तरंती, जले. तर जल हा जलम म्हणजे नपुसकलिंगी शब्द आहे. नपुसकलिंगाची सप्तमी होते जल, या नपुसकलिंगाची सप्तमी होते जले. पुल्लिंग आणि नपुसकलिंग समान. म्हणजे आपल्याला इथे पाठ्यपुस्तकामध्ये पुल्लिंग आणि नपुसकलिंग शब्दांच्या सप्तमी विभक्ती दिलेल्या आहेत. या 2 पुल्लिंगाच्या आहेत आणि या नपुंसकलिंगाच्या आहेत. समान असल्यामुळे त्यांनी एकाच ठिकाणी आपल्याला पुल्लिंग आणि नपुंसकलिंगाचा अभ्यास दिलेला आहे. मीनाः कुत्र तरंती? मीनाः आपल्याला माहिती पाण्यात पोहतात. तर पाण्यात, पाणी जलम आणि जलम त्याची सप्तमी विभक्ती जले. मीनाः जले तरंती, मीनाः जले तरंती. सप्तमी विभक्तीचा वापर आपल्याला आला पाहिजे. आता बालकः कुत्र अस्ति? छात्रः कुत्र अस्ति? आत्ता मी जर विचारलं आहे छात्रः कुत्र अस्ति, विद्यार्थी घरी आहे. मग घराला संस्कृतमध्ये काय म्हणतात तो विचार करा. गृहम. आणि गृहम हा नपुसकलिंगी शब्द आहे. त्याची सप्तमी देवप्रमाणेच किंवा वनप्रमाणे. गृहे. छात्रः गृहे अस्ति. देवस्य मूर्तिः कुत्र वर्तते? देवाची मूर्ती कुठे आहे? कुठे असते देवाची मूर्ती? मंदिरे, मंदिरात. मग मंदिरम हा नपुसकलिंगी शब्द आहे. मंदिरमची सप्तमी होती मंदिरे. मंदिरम या शब्दाची सप्तमी विभक्ती होते मंदिरे. देवः मंदिरे अस्ति. त्याप्रमाणे इथे पुल्लिंग आणि नपुंसकलिंग शब्दांच्या सप्तमी विभक्ती दिलेल्या आहेत. आता हे 2 घटक म्हणजे पुल्लिंग आणि नपुंसकलिंगाची सप्तमी विभक्ती आपण पाहिली. त्याप्रमाणे स्त्रीलिंग घटकामध्ये देखील सप्तमी विभक्ती करता आली पाहिजे. आपण स्त्रीलिंग घटक कोणता अभ्यासला? माला अभ्यासला. मालाप्रमाणे आकारांत स्त्रीलिंग जे जे घटक आपल्या समोर येतील त्या सर्वांची सप्तमी आपण मालाप्रमाणे करायची आहे. मालाची सप्तमी काय होते? मालायाम. म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी शब्दांच्या सप्तम्या कशा होतात ते आपल्याला माहित पाहिजे. त्याचप्रमाणे इकारांत, दीर्घ इकारांत शब्दांची सप्तमी सुद्धा आपल्याला वापरता आली पाहिजे, करता आली पाहिजे. आता आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जे चित्र दिलेलं आहे त्यावरून आपण सराव करूया. मौक्तिकानी कुत्र, इथे मोत्यांची माळ आहे, माळ आहे आणि मोती त्या माळेत गुंफलेले आहेत. मौक्तिकानी कुत्र, मौक्तिकानी मालायाम. मोती माळेत आहेत. माळा, माला आणि त्याची सप्तमी मालायाम. मौक्तिकानी मालायाम. दुसऱ्या चित्रामध्ये लेखनी कुत्र, लेखनी, लेखनी म्हणजे पेन. पेन कुठे आहे? कुठे दिसतोय तुम्हाला पेन? कंपास बॉक्समध्ये, पेटीमध्ये. तर पेटिका असा शब्द आहे. पेटिका हा सुद्धा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यामुळे त्याची पण मालाप्रमाणे सप्तमी होईल. जसा मालायाम तसं पेटिकायाम. लेखनी कुत्र, लेखनी पेटिकायाम. नौका कुत्र वहती, तिसरं चित्र. नौका कुत्र वहती, नौका कुठे वाहते किंवा कुठे तरंगत आहे? स्थान तिथे. नौका नद्याम तरंती. आता इकारांत स्त्रीलिंगाचा अभ्यास इथे सुरू झालाय. दीर्घ इकारांत म्हणजे दुसरी वेलांटी नदी. नदीची सप्तमी होते नद्याम. नौका नद्याम वहती, नदीमध्ये वाहत आहे. पहिल्या 2 घटकांमध्ये आकारांत स्त्रीलिंगी शब्दाची अपेक्षा होती. पहिला होता माला, मालायाम.
पेटिका, पेटिकायाम अशा सप्तमी विभक्त्यांचा वापर झालाय. इथे आहे नदी, इकारांत स्त्रीलिंगी, त्याची सप्तमी होते नद्याम. आणि पुढचा घटक आहे, इथे बादलीचं चित्र आहे. बादलीला संस्कृतमध्ये म्हणतात द्रोणी. जलम कुत्र अस्ति, पाणी कुठे आहे. जलम द्रोण्याम, सप्तमी वापरली, द्रोणीची सप्तमी द्रोण्याम. जलम द्रोण्याम अस्ति, बादलीमध्ये आहे, द्रोण्याम अस्ति. सप्तमी विभक्तीचा वापर इथे आकारांत स्त्रीलिंगी आणि इकारांत स्त्रीलिंगी यांची सप्तमी विभक्ती आत्ताच आपण अनुभवून झालेली आहे. तर कुत्र अस्ति असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला जे ठिकाण सांगायचं आहे त्याचा लिंग अभ्यासता आला पाहिजे किंवा सांगता आला पाहिजे आणि त्याची मग सप्तमी विभक्ती करायची, स्थान सांगायचं असेल तर. इथे आपल्याला भाषा अभ्यास दिलेला आहे. या भाषा अभ्यासमध्ये सुरुवातीला अर्थपूर्णानी वाक्यानी रचयत. इथे पर्वतः, दुग्ध, लेखनी, वाटिका, पुस्तक हे मूळ शब्द दिलेले आहेत. पर्वतः पुल्लिंग आहे, दुग्धम हा नपुंसकलिंग आहे, लेखनी इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, वाटिका आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, तर पुस्तक हे नपुंसकलिंगी शब्द आहे. आणि इथे अस्ति आणि नास्ति शेवटच्या कॉलममध्ये दिलाय. आणि इथे मंदिरम, शर्करा, मसी, दोला आणि गीतम. तर आपल्याला मेलनम अर्थपूर्णानी वाक्यानी अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहेत. कर्ता, कर्म, क्रियापद तिन्ही 3 कॉलममध्ये दिलेले आहेत. पाहूया. पर्वत. आता पर्वत, पर्वतः आपल्याला वाक्यामध्ये कर्त्याची प्रथमा करायची आहे. पर्वतः, मंदिरम, शर्करा, मसी, दोला, गीतम. काय येईल बरं पर्वताची जोडी. इथे पहिल्या कॉलम मधले जे शब्द आहेत त्यांची सप्तमी करा आणि दुसरा जो घटक आहे तो वाक्यात वापरा आणि शेवटी क्रियापद जोडून वाक्य पूर्ण करा. पर्वते मंदिरम अस्ति. मंदिरम कुत्र अस्ति असा जर प्रश्न विचारला तर विचार करून आपल्याला सांगता येईल मंदिरम पर्वते अस्ति. मंदिर पर्वतावर आहे. सप्तमीचा अर्थ काय होतो, वर आणि मध्ये किंवा च्या आत. शर्करा साखर. शर्करा कुत्र अस्ति. इथे अस्ति पण आहे आणि नास्ति पण आहे. एकदा आपण अस्तिचे सगळ्यांचे वापर करूया आणि मग नास्ति. शर्करा दुग्ध. आता इथे दुग्ध दिलाय, हा आहे दुग्धम, हा नपुंसकलिंगी घटक, त्याची सप्तमी काय होईल, दुग्धे. शर्करा दुग्धे अस्ति. मसी. मसी म्हणजे दौत. मसी म्हणजे शाई. मसी म्हणजे शाई, दौत नाही, शाई. मसी. मसी कुत्र अस्ति. मसी लेखनीची सप्तमी करायला लागेल. आपण इथे मालाची नदीची कशी केली, नद्याम, तशी लेखनीची लेखन्याम. मसी लेखन्याम अस्ति. दोला. दोला म्हणजे झोका. दोला कुत्र अस्ति. दोला वाटिका आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. कोणाप्रमाणे चालेल, इथे मालाप्रमाणे. मालायाम, वाटिकायाम, बरोबर. दोला वाटिकायाम अस्ति. आणि शेवटी गीतम. गीतम कुत्र अस्ति. गीत कुठे आहे. गीतम आणि घटक दिलाय पुस्तक. पुस्तकम ही प्रथमा एकवचनाची रूपं आहेत म्हणजे नपुंसकलिंगी घटक आहे. पुस्तकमची सप्तमी होते पुस्तके. गीतम पुस्तके अस्ति. हे सगळे सकारात्मक वाक्य झाली. अस्ति आहेची. आता नकारात्मक करायचे असतील, नास्ति नाही म्हणून नकारदर्शक वाक्य करायचे असतील तर नास्ति तुम्ही वापरा. मंदिरम पर्वते नास्ति. होईल ना. तशी पुढची वाक्यरचना तुम्हाला करता येईल. पटपट तुम्ही विचार करा. शर्करा दुग्धे नास्ति किंवा मसी. मसी
लेखन्याम नास्ति, दोला वाटिकायाम नास्ति, किंवा गीतम पुस्तके नास्ति. अशा प्रकारे अस्ति आणि नास्तीची वाक्य आपल्याला बनवता येतात. आता याच भाषा अभ्यासमध्ये पुढचा भाग तुम्ही सोडवून पाहिलाच असेल, आपण फक्त आता उजळणी करीत आहोत. ही जी आकृती दिलेली आहे पिवळ्या रंगात, त्यात बरोबर मध्ये जलम घटक दिलाय म्हणजे पाणी, आणि ह्याच्या भोवती 6 घटक दिलेत. कोपी, कोपी म्हणजे बाटली, कलशह म्हणजे घडा घट, नदी म्हणजे नदी माहिती तुम्हाला, समुद्र, गंगा आणि सरोवर. पाणी या 6 घटकांमध्ये असतं. आता वाक्य बनवायची आहेत आपल्याला. जलम कुत्र अस्ति इति लिखत, पाणी कुठे आहे ते लिहा. आता एक एक घटक घेऊया. जलम, कलशह, इथे तुम्हाला शेवटी विसर्ग आहे हे ओळखण्याची खूण आहे. हा पुल्लिंग घटक आहे, त्याची सप्तमी करा. काय होईल? जलम कलशे अस्ति. दुसरं वाक्य, जलम नदी, नदीची सप्तमीवर पाहिला आपण, बरोबर, नद्याम, जलम नद्याम अस्ति. समुद्र, पुढचा घटक आहे समुद्र, जलम समुद्रे अस्ति, बरोबर. पुढे गंगा, गंगा आकारांत स्त्रीलिंगी आहे. कोणाप्रमाणे वरती आपण बनवला? माला, मालाचं होतं मालायाम, मग गंगाचं काय होईल? गंगायाम. जलम गंगायाम अस्ति, सप्तमी विभक्ती. पुन्हा पुढचा जलम, सरोवर हा घटक आहे, सरोवरः, त्याची सप्तमी देव प्रमाणे देवे, जलम सरोवरे अस्ति. आणि शेवटचा एक राहिला आहे तो कुपी, कुपी इकारांत स्त्रीलिंग, कोणाप्रमाणे चालेल? नदीप्रमाणे. जलम कुप्याम अस्ति, नद्याम प्रमाणे कुप्याम अस्ति. अशी वाक्यरचना आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे असं चित्र दिलं की यावरनं आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवता आली पाहिजे. ही आकृती जी दिली त्याचा अर्थ कळला पाहिजे. इथे प्रश्न दिलाय, जलम कुत्र अस्ति इति लिखत. अशा प्रकारे सप्तमी विभक्तीची वाक्यरचना आपल्याला येऊ शकेल. आपण मराठीमध्ये साध्या साध्या वाक्यरचना करत असतो. आई कुठे आहे? आई घरात आहे. मग घराला गृह म्हणतात. गृहम ही प्रथमा विभक्ती आहे, त्याची सप्तमी विभक्ती होते गृहे. माता कुत्र अस्ति? माता गृहे अस्ति. छात्रः कुत्र अस्ति? छात्रः वर्गे अस्ति. अशी सप्तमीची वाक्यरचना आपल्याला आली पाहिजे. आणि या पाठाचा उद्देशच तो आहे, सप्तमीची वाक्यरचना आली पाहिजे. आता अशी जर का चित्र दिली तुम्हाला आणि प्रश्न विचारला, सूर्यः कुत्र अस्ति? सूर्यः आकाशे अस्ति. पटपट पटपट सप्तमी विभक्ती आपल्याला करता आली पाहिजे. तर आता येईल ना तुम्हाला इथून पुढे सप्तमी विभक्तीचा वापर करता. आपण मराठीमध्ये करतच असतो, पण संस्कृतमध्ये वापर आला पाहिजे. चला मग आता जाऊया पुढच्या घटकाकडे. मुलांनो, आत्ताच आपण सप्तमी विभक्तीचा वापर पाहिला. आता मी तुम्हाला काही शब्द विचारते, त्यांची सप्तमी विभक्ती तुम्ही मला सांगा. हस्तः, हस्ते, पुल्लिंग घटक आहे. फलकः, फलकः, फलके. फलकः, फलके. मार्गः, मार्गः, मार्गे. त्याप्रमाणे पर्वतः, पर्वतः ची सप्तमी विभक्ती होते पर्वते. पर्वतः, पर्वते. आसन्दः, आसन्दः ची सांगा आसन्दे. आसन्दः,
आसंदे. घटः. घटः बरोबर घटे. घटः घटे. नंतर कर्णः. कर्णः कर्णे. आणि विद्यालयः. विद्यालयाची सप्तमी विभक्ती बरोबर विद्यालये. विद्यालये. आत्ता आपण ही जी रूपं पाहिलीत ना, तर ही आहेत पुल्लिंग घटकांची रूपं. पुल्लिंग शब्दांची सप्तमी विभक्तीची रूपं. हस्तः तुम्ही सांगा हस्ते. फलकः फलके. मार्गः मार्गे. पर्वतः पर्वते. आसन्दः आसन्दे. घटः घटे. कर्णः कर्णे. विद्यालयः विद्यालये. अशा प्रकारे ही पुल्लिंग घटकांची सप्तमीची रूपं दिलेली आहेत. अशा प्रकारे जे जे पुल्लिंग शब्द येतील त्यांची सप्तमी विभक्ती करायला तुम्हाला आता अवघड जाणार नाही. अशाच प्रकारे आपण स्त्रीलिंग घटकांच्या सप्तमी विभक्तींचाही आता सराव करूया. स्त्रीलिंग घटकांचे सप्तमी विभक्तीची रूपं. याआधी आपण पुल्लिंग घटकांची सप्तमी विभक्ती आणि त्यांची रूपं अभ्यासली. आता आपण आकारांत स्त्रीलिंग शब्दांच्या सप्तमी विभक्तींची रूपं कशी होतात ती पाहूया. बघा, इथे मी जी यादी दिलेली आहे त्या सर्व घटकांच्या शेवटी आकार आलेला आहे आणि हे शब्द स्त्रीलिंगी आहेत. मापिका, नासिका, नलिका, पाठशाला, मार्गिका, मंजुषा, शर्करा, वाटिका आणि दोला. सर्वांच्या शेवटी आकार आहे. तर यांच्या सप्तमी विभक्तींची रूपं कशी होतात ती आपण पाहूया. मगाशी आपण पाहिलं मालाची रूपं मालायाम झाली. तर आता ह्यांची तुम्ही सांगा. मापिकाची काय होईल? मापिका याम. बरोबर. नंतर नासिका, नासिकाचंही नासिकायाम. नलिका, नलिकायाम. पाठशाला, पाठशालायाम. मार्गिका, विचार करा, मार्गिका, मार्गिकायाम. मंजुषा, बरोबर मंजुषायाम. शर्करा, शर्करायाम. वाटिका, वाटिकायाम. आणि दोला, दोलायाम. अशा प्रकारे आकारांत स्त्रीलिंगी शब्दांची सप्तमी विभक्ती याप्रमाणे होते. आता पाहूया आपण स्त्रीलिंग घटकामध्येच इकारांत. मगाशी जशी नदीची रूपं आपण केली सप्तमीची त्याप्रमाणे इकारांत जर शब्द असेल तर त्यांची यादी करूया आपण. तर त्यांची सप्तमी विभक्ती कशी होईल तेही लगेचच आपण अभ्यासूया. यापूर्वी आपण आकारांत स्त्रीलिंगी घटकांची सप्तमी विभक्ती पाहिली. आता आपण पाहूया इकारांत स्त्रीलिंगी शब्दांच्या सप्तमी विभक्तीची रूपं. इथे तुमच्या समोर जे शब्द दिलेत मी त्यांच्या अंती कर्तरी ई आलाय. मार्जनी म्हणजे हे सर्व दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत. त्यांची सप्तमी पाहूया. कर्तरी, कर्तर्याम. कर्तरीची सप्तमी कर्तर्याम. त्याप्रमाणे मार्जनीची सांगा. मार्जर्याम. मार्जन्याम. लेखनी, लेखन्याम. बरोबर. पुनःपूर्णी, पुनःपूर्ण्याम. घटी, घट्याम.
आणि कूपी, कुप्याम अशी सप्तमीची रूपं होतात. आता कुत्र अस्ति असा जर का प्रश्न विचारला आणि आपल्याला उत्तर देण्यासाठी जर का इकारांत स्त्रीलिंगी घटक आले तर त्यांची सप्तमी कशी करायला पाहिजे ते तुम्हाला आता येईलच. यानंतर आपण पाहूया नपुंसकलिंगी शब्दाच्या सप्तमी विभक्तींची रूपांची अशीच यादी बनवू आणि मी तुम्हाला विचारेल, तुम्ही बरोबर विचार करून उत्तर द्यायचं आहे. मुलांनो, आत्ताच आपण आकारांत स्त्रीलिंग आणि इकारांत स्त्रीलिंग घटकांची सप्तमी विभक्ती पाहिली. आता इथे जी फलकावर यादी दिलेली आहे ती आहे नपुंसकलिंगी घटक आणि त्यांची यादी. नपुंसकलिंग शब्द मागे पण मी सांगितलं होतं, कोणता शब्द कोणत्या लिंगी आहे हे कसा शोधायचं आहे तर त्याचा एक साधारण नियम मी तुम्हाला सांगितला. ज्या शब्दांच्या अंती विसर्ग येतो तो पुल्लिंग आहे. ज्या शब्दांच्या शेवटी प्रथमाची रूपं सांगते मी, ज्यांच्या शेवटी म असा हलंत्य अर्धव्यंजन येतं ते नपुंसकलिंगी घटक आहेत असं साधारणपणे त्याचा नियम आहे. आणि ज्या घटकांच्या शेवटी आकारांत आहे, आ येतो किंवा ई येतं दीर्घ ई, ती सगळी स्त्रीलिंगाची रूपं आहेत. संस्कृतमध्ये जी वस्तूंना नावं आहेत ती याप्रमाणे आहेत साधारणपणे. तर आता ही जी मी यादी दिली आहे, पात्रम, द्वारम, मुखम, पुष्पम, फलम, शाकम, पुस्तकम, पानकम, दुग्धम आणि उद्यानम, सर्वांच्या शेवटी म म म असा ध्वनी आला असेल, आला की नाही, म्हणून ही सर्व नपुंसकलिंगी शब्दांची यादी आहे. आता यांची सप्तमी विभक्ती कशी होते मगाशी तुम्ही केली. गगनम, त्याची सप्तमी काय केली आपण, गगने. पात्रमची सप्तमी काय होईल, पात्रे. शाबाश. पात्रे. शाकम कुत्र अस्ति, भाजी कुठे आहे, भाजी शाकम पात्रे अस्ति, भाजी पात्रात आहे असे. द्वारम, द्वारमची सप्तमी द्वारे. मुखमची सप्तमी मुखे. पुष्पमची सप्तमी पुष्पे. फलमची सप्तमी विभक्ती फले. शाकमची सांगा, बरोबर शाके. पुस्तकमची, बरोबर पुस्तके. पानकम पानके. दुग्धम दुग्धे, मगाशी केलं आपण वाक्यरचनामध्ये दुग्धमची सप्तमी केली. आणि उद्यानम उद्याने. अशा प्रकारे या नपुंसकलिंगी आणि अशा प्रकारे जेवढे नपुंसकलिंगी शब्द आहेत त्या सर्वांची सप्तमी विभक्ती अशी होणार आहे. आता हे तुम्हाला समजलं आहे. आता कुत्र अस्ति हा जर प्रश्न आला तर तुम्हाला ठिकाण सांगताना तो पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे, त्याची सप्तमी कशी करायची हा अभ्यास आत्ताच आपला झालेला आहे. तुम्हाला आता अडचण येणार नाही आणि हा प्रश्न अवघडही जाणार नाही. तर चला भेटूया पुढच्या घटकामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण कुत्र अस्ति या सप्तमी विभक्तीवर आधारित पाठ आणि त्याची रूपं अभ्यासलेली आहेत. सप्तमीची रूपं आणि त्यांचा अभ्यास करून झालेला आहे. आता आपण पाहत आहोत भाषासूत्रम एकम. भाषासूत्रम एकम मध्ये आपल्याला क्रियापदांचा अभ्यास दिलेला आहे. क्रियापद या वर्षी इयत्ता 8वी मध्ये आपल्याला लहान लहान वाक्यरचना करता आली पाहिजे, ज्यात कर्ता कर्म क्रियापदाचा वापर करता आला पाहिजे. छोटी छोटी वाक्य आपण पाहिलेली आहेत, पाठांमध्ये पण अभ्यासलेली आहेत, तुम्ही पण बनवलेली आहेत. त्यातली जी क्रियापदं आहेत ती सर्व क्रियापदं लट लकारची आहेत. लट लकार म्हणजे वर्तमान काल, चालू क्रिया. वर्तमान कालाचा शब्दाचा प्रयोग आपल्याला करायचाच नाही, आपल्याला म्हणायचं आहे लट लकार. लट लकारची रूपात आपण अभ्यासली. असीमः चलती, योगेशः धावती, अश्वः खादती, गजः धावती,
बालकः लिखती, अशी वाक्यरचना तुम्ही केलेली आहे. मग याला आधार कोणता होता? तुम्ही जी वाक्यरचना केली त्या क्रियापदांची आणि कर्त्यांची उजळणी आपण इथे करत आहोत. छोटी छोटी वाक्यरचना, लहान लहान वाक्यांमध्ये आपण जी वाक्यरचना केली त्यात कर्ता वापरला आणि क्रियापदही वापरलं आहे. तर इथे भाषासूत्रम एकम मध्ये आनंदः आणि आमोदः दोन्ही पुस्तकं जे अभ्यासतायत त्यांच्यासाठी भाषासूत्रम एकम मध्ये क्रियापदांचा अभ्यास दिलेला आहे. लट लकार म्हणजे वर्तमानकालीन क्रियापदांचा अभ्यास येतो आणि लट लकारच आपण आता म्हणायचंय, वर्तमानकाल शक्यतो नाही म्हणायचं आहे, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. आपण प्रथम पुरुषी कर्ते पाहिले, सह, तौ, ते, एकवचन, द्विवचन, बहुवचन. तो जर पुल्लिंग घटक असेल, तो एक असेल तर त्याला आपण सह हे या सर्वनामाचा वापर करतो. तुम्ही केलेला आहे. तुम्ही तुमच्या वडिलांविषयी पण माहिती दिली, त्यावेळेला सांगितलं की मम पिता वाहन चालकः, सह उत्तमः लेखकः, असा वापर तुम्ही केलाय वाक्यरचनांमध्ये. सह म्हणजे तो. ज्या वेळेला कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी असतो त्यावेळेला क्रियापदामध्ये ती प्रत्यय लावायचा असतो. सह गच्छती, सह लिखती, किंवा या ठिकाणी जर सा असेल किंवा मुलीचं नाव असेल तरीही आपण प्रथम पुरुष कर्ता जर घेतला, सह, सा, किंवा नपुंसकलिंगामध्ये तत्, तर आपण क्रियापदातील प्रथम पुरुषी ती प्रत्यय त्या क्रियेला लावतो. सह गच्छती, सा गच्छती, रमा गच्छती, वैष्णवी गच्छती, अशा प्रकारे. ते जर दोन घटक असतील तर तौ गच्छतः, इथे पण द्विवचन वापरलंय तर इथेही द्विवचनाचाच प्रत्यय घ्यायचा आहे आणि क्रियेला आपण लावत असतो. आणि बहुवचनी असेल तर ते म्हणजे बहुवचन आहे, ते म्हणजे ते सर्वजण, पुल्लिंग. ते गच्छन्ति, ते सर्वजण जातात. बालकाः गच्छन्ति असं आपण म्हणतो. अश्वाः गच्छन्ति, हे आहेत कर्ते आणि ह्या आहेत क्रियापदांना लावले जाणारे प्रत्यय. आता आपण मध्यम पुरुष म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याविषयी बोलत असेल, तो जर एकच घटक असेल तर आपण म्हणतो त्वम, तू. त्वम लिखसी, इथे पण एकवचनाचा घटक घेतला आहे, इथेही प्रत्ययांमध्ये एकवचनच घ्यायचं आहे. त्वम लिखसी, त्वम खादसी, अशा प्रकारे. म्हणजे तुमच्या ह्याचा अभ्यास आपला झालेला आहे, आपण आता फक्त सराव करत आहोत. ते दोन घटक असतील, युवाम लिखतः, युवाम खादतः, युवाम गच्छतः, आणि ते जर खूप तीनाहून अधिक घटक असतील म्हणजे 3 आणि 3 यूयम धावथ, यूयम लिखथ, यूयम गच्छथ. संस्कृतमध्ये जास्तीत जास्त उपयोग आहे ना या प्रथम पुरुषी सर्वनाम आणि प्रथम पुरुषी क्रियापदांचा जास्त उपयोग केला जातो. मध्यम पुरुषामध्ये त्या मानाने कमी होतो. आणि जर हा घटक स्वतःविषयी बोलत असेल, आपण जेव्हा स्वतःविषयी बोलतो मी, त्यावेळेला अहम आपण वापरतो. अहम, अहम. मग इथे मी जर एकवचन वापरलं अहम, तर इथे क्रियापदामध्ये पण प्रत्यय वापरायचा आहे एकवचनीच. अहम, अहम. तुम्ही सांगता बघा, अहम लिखामी, अहम वदामी, अहम खादामी. म्हणजे अहम मी प्रत्यय लावला जातो क्रियापदाला. अहम गच्छामी. आणि जर आम्ही दोघे असू, दोन घटक असतील, आम्ही दोघे, आवाम गच्छावह, आवाम लिखावह, आवाम खादावह. आणि आपण सर्व असू आणि स्वतःविषयी बोलत असू की आम्ही सर्वजण, त्यावेळेला आपण वापरतो वयम. मग क्रियापदाला लावतात मह प्रत्यय. वयम गच्छामः, वयम
खादामः, वयम लिखामः. अशा प्रकारे ही क्रियापदं बनवली जातात. त्याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे, सविस्तर केलेला आहे. आता आपण फक्त त्याची उजळणी करत आहोत. याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आपला मागच्या व्हिडिओमध्ये, भाषासूत्रम एकममध्ये. आता या आधारे पाठ्यपुस्तकातील आमोदः या पाठामध्ये, या पुस्तकामध्ये 18 पान नंबर जे आहे ना, इथे अशा चौकटी दिलेल्या आहेत. परीक्षेला कदाचित अशा चौकटी भरण्यासाठी येतात. त्याचा अभ्यास आपला झालेला पाहिजे. जसे इथे आहे पठ, पठ धातू चालून दाखवलेला आहे. पठची रूपं कशी बनतात? पठती, पठतः, पठंती. जर परीक्षेला असं दिलंय पठती डॅश डॅश पठंती, मग डॅश डॅशच्या जागी तुम्हाला काय आलं पाहिजे? पठतः लिहिता आलं पाहिजे बरं का. मध्यम पुरुषामध्ये पठसी, पठथः, पठथ अशी रूपं आपली पाठ पाहिजे. उत्तम पुरुषामध्ये पठामी, पठावह, पठामह. इथं कोणतीही गाळलेली जागा दिली तरी तुम्हाला ती रूपं आठवून लिहिता आली पाहिजे. आता आपली पाठ कशी होतील? वरती बघा, पठ एक पप. तुम्ही पाठ करताना अशी पाठ करायची, पठ एक पप. पठती, पठतः, पठंती प्रथम पुरुष. पठसी, पठथः, पठथ मध्यम पुरुषः. पठामी, पठावह, पठामह उत्तम पुरुषः. अशी पाठ केली की अशी चौकट जर परीक्षेला आली आणि यात कोणताही घटक गाळला तरी तुम्हाला तो लिहिता येईल. आता हा प्रथम गणाविषयी झाला. आता चतुर्थ गणाविषयी आहे नृत, म्हणजे नाचणे. इथली रूपं कशी आहेत सांगा बरं, तुमच्या पुस्तकात पहा. नृत्यती, नृत्यतः, नृत्यंती प्रथम पुरुषः. नृत्यसी, नृत्यथः, नृत्यथ मध्यम पुरुषः. नृत्यामी, नृत्यावह, नृत्यामः उत्तम पुरुषः. आता ही जर आपली पाठ असतील तर कशी पाठ असतील? नृत्यती, नृत्यतः, नृत्यंती प्रथम पुरुषः. नृत्यसी, नृत्यथः, नृत्यथ मध्यम पुरुषः. नृत्यामी, नृत्यावह, नृत्यामः उत्तम पुरुषः. आता हे जर पाठ झालं आणि अशी चौकट जर आली आपल्याला आणि त्यात कोणताही घटक जर गाळला असला तरी तुम्हाला ती रूपं येतील, लिहिता येतील की नाही? येऊ शकतील. तर या चौकटी अशा पाठ करा. 6व्या गणाचा घटक दिलेला आहे लिख. लिखची रूपं कशी आहे? प्रथम पुरुषामध्ये लिखती, लिखतः, लिखंती. मध्यम पुरुषामध्ये लिखसी, लिखतः, लिखत. उत्तम पुरुषामध्ये लिखामी, लिखावह, लिखामह. ही 9 रूपं आपली जर पाठ झाली तर यावर आधारित जर कोष्टक आलं तर तुम्ही पूर्ण कराल. म्हणून ही कोष्टकाची कोष्टकाशी पाठ करावी लागते. पाठ करणं ह्याचा अर्थ लक्षात ठेवणं. दशम गणाचा घटक आहे पूज. पूज म्हणजे पूजा करणे. इथे ही रूपं पहा. पूजयती, पूजयतः, पूजयंती प्रथम पुरुषः. पूजयसी, पूजयथः, पूजयथ मध्यम पुरुषः. पूजयामी, पूजयावह, पूजयामः उत्तम पुरुषः. आता ही चौकटही जर आपली पाठ असेल त्यातली रूपं, त्यातला कोणताही घटक गाळला, परीक्षेला आला किंवा तुम्हाला विचारला तर पाठ असेल तर तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकाल, कुठलीच अडचण येणार नाही. म्हणून तुम्ही अशा प्रकारे पाठांतर केले पाहिजे. आणि बाकी वाक्यरचना तुम्ही करता. मग अशी मी तुम्हाला म्हणजे मागील चित्रामध्ये चित्र दाखवलं आणि वाक्यरचना करायला आली, तुम्ही बरोबर सांगितली. त्याप्रमाणे ही क्रियापदं आहेत, याची 9 रूपं असतात. ही 9 रूपं जेव्हा घटक स्वतःविषयी बोलतो, दुसऱ्याविषयी बोलतो किंवा आपण तिसऱ्या घटकाविषयी बोलतो, प्रथम पुरुषः, मध्यम पुरुषः आणि उत्तम पुरुषः असे पुरुष वाचक इथे क्रियापदांच्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला वापरता आल्या पाहिजे. भाषासूत्रम 1 मध्ये क्रियापदांनी आपण जी क्रियापदं बनवली ती आता तुम्ही छोटी छोटी वाक्य खूप बनवू शकाल, खूप बनवता येतात तुम्हाला. त्यामध्ये आपण सहज क्रियापदांचा वापर करतो आणि सहज ती उच्चारली पण जातात. कधी कधी मुलं अहमचा वापर करतात आणि इथे ती प्रत्यय लावतात, तर हे चूक आहे. अहम जेव्हा जेव्हा विचारला जाईल तेव्हा मीच प्रत्यय आला पाहिजे, कारण हा उत्तम पुरुषाचा घटक आहे. अहम हा करता उत्तम पुरुषाचा आहे, त्याची जोडी इथे आहे. तर या सर्व जोड्या मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे. मुलांनो,
आपल्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात काही वेळा आपण वाचन करायला लावतो, काही वेळा लिहायला लागतो, आपण लिहितो, काही वेळा वाचन करतो. निबंध लेखनामध्ये लहान लहान वाक्य लिहायची असतात. तुम्ही अहम त्वम या पाठामध्ये पण वाक्यरचना पाहिली. त्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला अनुस्वार दिसतात, काही ठिकाणी अनुस्वाराऐवजी म सुद्धा दिसतो. हे कसं काय? तर याच्यासाठी लेखन नियम आहेत. संस्कृतमध्ये जे लेखन नियम आहेत ते आपल्याला पाहायला लागतील. त्यात अनुस्वारः आणि मकारः, कधी अनुस्वार द्यायचा आणि कधी मकार लिहायचा. म लिहायचा आहे आणि त्याचा पाय मोडलेला आहे, हे कधी करायचं यासाठी मी तुम्हाला छोटी छोटी वाक्य सांगते. इथे बघा, परोपकारार्थम शरीरम, परोपकारार्थम शरीरम असं वाक्य आहे. या वाक्यात परोपकारार्थम इथे थ वर अनुस्वार दिलेला आहे आणि पुढचा घटक आहे शरीरम, आणि इथे पण शरीरम, इथे पण अनुस्वाराचा ध्वनी ऐकायला येतोय, पण इथे म दिला आहे. हे असं काय आहे? तर याला संस्कृतमध्ये नियम असा आहे, ज्या वेळेला शब्दाच्या एखाद्या शब्दावर अनुस्वार द्यायचा असतो, जेव्हा कधी अनुस्वार देण्याची वेळ येते त्यावेळेला पुढे काय आहे त्याचा विचार करायचा. त्याच्या पुढचा घटक काय आहे. पुढे जर काहीच नसेल तर अनुस्वाराऐवजी म लिहायचा आहे. हा एक नियम. शब्द हा जर का शेवट असेल आणि तिथे अनुस्वाराची जागा असेल, त्याच्या पुढे आपल्याला काहीच लिहायचं नाहीये, तर तिथे तो अनुस्वार न देता तिथे म काढायचा आहे आणि त्याचा पाय मोडायचा आहे. हा पहिला नियम. दुसरा, अनुस्वार जर शब्दांच्या वाक्याच्या मध्ये कुठेतरी आला, समजा इथे आलाय परोपकारार्थम, तर या अनुस्वाराच्या पुढे श आलेला आहे. श हे व्यंजन आहे. याच्या अनुस्वाराच्या पुढे जर का स्वर असता, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ असा जर स्वर यातला कोणताही घटक आला असता इथे, तर अनुस्वाराऐवजी मी म लिहिला असता, असा मकार, पाय मोडलेला म. पण इथे अनुस्वाराच्या पुढे श आलाय. श हे व्यंजन आहे. क ख ग घ, माहिती आहे तुम्हाला, या व्यंजनातला एक घटक आलाय, म्हणून मी इथे म न लिहिता अनुस्वार दिलेला आहे. याच वाक्यामध्ये दोन्ही नियम आहेत. आणि इथे शरीरम असा उच्चार आहे. इथे शरीरम, इथे अनुस्वार का बरं नाही आला, म का आला? तर हा शरीरम घटक शेवटी आहे. याच्या मच्या पुढे मला काहीच लिहायचं नाहीये. हे वाक्य संपलं. जेव्हा वाक्य संपतं तिथे शेवट जर का अनुस्वार आला तर हा अनुस्वार न देता त्याऐवजी म लिहितात. आता ही खालची वाक्य बघा. अहम आर्या, अहम मध्ये अनुस्वाराचा ध्वनी आहे. मी इथे म का दिला? कारण इथे अनुस्वार न दिला त्याचं कारण असं की पुढे आर्या स्वर आलेला आहे. मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, अ आ इ ई उ ऊ ए ऐ हे स्वर आहेत. यातील कोणताही घटक आला तरी इथे अनुस्वाराच्या ऐवजी म लिहा, म्हणून अहम आर्या. आणि याच्याच पुढचा घटक अहम लता, वाक्य दिसतंय ना, इथे अहमवर अनुस्वार दिला. का बरं? कारण ह्या अनुस्वाराच्या पुढे हा जो घटक आहे लता या नावामध्ये ल हे व्यंजन आहे. क ख ग घ हे या व्यंजनातील ल आहे. इथे जर का अ आई असता तर मी म लिहिला असता. इथे ल हे व्यंजन आलं आहे, म्हणून अनुस्वाराच्या पुढे कोणता घटक आलाय त्याच्यानुसार अनुस्वार द्यायचा की म असा मकार लिहायचा, हे ठरतं. मग ही दोन्ही वाक्य, ही तिन्ही वाक्य, यातनं तुम्हाला कळलं असेल की अनुस्वार म हे केव्हा द्यायचं आहे. हा हलंत्य. आता अनुस्वार आणि मकार, म हलंत्य आणि अनुस्वार हे दोन्ही घटक आपले आत्ताच अभ्यासून झालेले आहेत. तुम्हाला समजलेच असतील. मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुत्र अस्ति हा सप्तमी विभक्तीवर आधारित उजळणीचा पाठ अभ्यासला.
आमोदह पाठ्यपुस्तकामध्ये 24 पान नंबरवर आणि आनंदहमध्ये 22 पान नंबरवरील हा घटक आपण आज उजळणीमध्ये घेतलेला आहे. भाषासूत्रम एकम आमोदह या पाठ्यपुस्तकामध्ये 16 पान नंबर आणि आनंदहमध्ये 15 पान नंबरवरती आहे. मागील व्हिडिओमध्ये पण आपण अभ्यास केला आणि आज आपण त्याची पुन्हा उजळणी केली. अनुस्वार आणि मकार याविषयी आनंदह पाठ्यपुस्तकामध्ये 16 पान नंबरवरती याविषयीचं विवेचन दिलेलं आहे. आता तुम्ही घरी पाठ्यपुस्तकांची आनंदह या पाठ्यपुस्तकामध्ये 24, 16 या पान नंबरवरती दिलेला अभ्यासक्रम पुन्हा अभ्यासा आणि व्याकरणाचा जो भाग आहे तो तोंडपाठ करा. संस्कृतमध्ये काही भाग तर पाठांतर करावंच लागतं स्मरणात राहण्यासाठी, त्याचं पाठांतर करा. आनंदह या पुस्तकामध्ये 22 पान, 15 आणि 16 या पानावरील अभ्यास आपण इथे घेतला. त्याची इथे आज उजळणी झाली. मागे व्हिडिओमध्ये पण आपण तो भाग घेतला होता. आता तुम्ही त्याचा पुनरअभ्यास करा आणि तुमच्या लक्षात चांगला राहील. आणि या पाठावर खाली जो भाषा अभ्यास दिलेला आहे तो सर्व भाषा अभ्यास आपल्या वहीमध्ये सोडवा, पुन्हा पुन्हा सोडवा आणि पाठ्यपुस्तकामध्ये वाचन करीत असताना आपला प्रथम आणि द्वितीय घटक त्यातले काही भाग गाळलेले आहेत, ते आपण शिकवलेले नाहीत. तो भाग वगळून बाकीचा सर्व पाठ्यक्रम तुम्ही सतत वाचा. जो स्मरणात ठेवायचा आहे तो पाठांतर करा म्हणजे लक्षात राहील. अशा प्रकारे उजळणीचा पाठ आपण इथे थांबूया. तुम्ही वारंवार पाठ्यपुस्तक वाचा, सराव ठेवा आणि स्मरणातल्या गोष्टी म्हणजे लक्षात राहाव्यात यासाठी काही भाग पाठांतर हा करायचाच आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.